विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा बोलबाला, महाविकास आघाडीची पिछेहाट। राज्यामधील 17 पैकी 16 जागांवरती महायुतीचे उमेदवार विजयी, एका जागेवरती भाजप बंडखोराचा विजय। नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष गोकुळ गीते विजयी। गीतेंनी महाविकास आघाडीचे मानले आभार, तर विश्वासघात झाला, दराडेंचा संताप। नागपूरमध्ये भाजपचे राजीव पोद्दार विजयी, काँग्रेसचे अतुल लोंढे पराभूत। महाविकास आघाडी आणि काँग्रेसची मतं फुटली, राजीव पोद्दार यांना 682 तर अतुल लोंढे यांना केवळ 130 मतं। धाराशिवमध्ये देखील महाविकास आघाडीची 150 मतं फुटली, बसवराज पाटील यांना 845 तर काँग्रेसचे महेश देशमुख यांना केवळ 124 मतं। ओमराजेंच्या बंडाचा फटका बसल्याची शक्यता। अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत नाही, 96 पैकी एकाही काँग्रेस नगरसेवकाचं हर्षजित यांना मतदान नाही। नांदेडमधले महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी, वडील नागेश आष्टीकर यांच्या बंडखोरीला पाठिंबा दिल्यामुळे कारवाई, वडिलांच्या स्वागताला विमानतळावर जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटलेले 6 खासदार आज दुपारी 3 वाजता शिवसेनेमध्ये करणार पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती। तर लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र आणि फोटो आज प्रसिद्ध होणार। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकासह 10 विधेयकं अधिवेशनामध्ये सत्ताधारी मांडणार। जून महिना संपत आला तरी राज्यामध्ये पाऊस नाही, खरीपाच्या हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या, काही भागामध्ये केलेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती। राज्यामधील धरणांमध्ये केवळ 23 ते 25% पाणीसाठा शिल्लक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।